ओके, तर फ्रेंड्स आत्तापर्यंत आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रत्येक पॉईंट आपण डिस्कस केला. जे काय ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज आहेत जसं की ॲप्रॉक्सिमेशन, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ अ टँजंट, इक्वेशन ऑफ अ लाईन, तर असे सगळे पॉईंट्स आता आपले डिस्कस करून झालेले आहेत. नाव इट्स अ टाईम टू सॉल्व सम क्वेश्चन्स. तर आता आपण काय करायचं आहे की MST CETचे काही क्वेश्चन्स सॉल्व करायचे या चॅप्टरमधले. तर लेट स्टार्ट. सम केमिस्ट्री क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार. ओके, तर फ्रेंड्स सगळ्यात पहिला आपण शिकलेलो इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. तर आता इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलवर आपण काही क्वेश्चन्स बघूया. तर पहिला आपण बघूया इक्वेशन ऑफ अ टँजंटवर. तर कशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात बघा फ्रेंड्स. तर आता बघा एक क्वेश्चन आहे, एकदा बघूया काय दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट टू द कर्व. ठीक आहे, एक कर्व दिलेला आहे, त्या कर्वची इक्वेशन आहे y = x² - 3x + 7 आणि ॲट x = 1 इक्वेशन ऑफ अ टँजंट काढायचे. तर फ्रेंड्स बघा कसं अप्रोच ठेवायचं आणि कसं प्रोसीड करायचं अशा समसाठी. तर बघा आपल्याला जे दिलेलं आहे ना ते आपण ड्रॉ करून ठेवूया. आपला एक्स ॲक्सिस हा y ॲक्सिस एक कर्व आहे. ठीक आहे, कर्व काय मी तुम्हाला सांगितलेले, कर्व म्हणजे y = f(x) असतो. तर या केसमध्ये आपला कर्वची इक्वेशन दिली आहे y = x² - 3x + 7. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय इक्वेशन ऑफ अ टँजंट. ठीक आहे, आता आपण इक्वेशन ऑफ अ टँजंट डिस्कस केलेलं ते होतं y - y1 = m × x - x1. ठीक आहे, आणि आपला हे झाली इक्वेशन ऑफ अ टँजंट. आणि आपली m ची व्हॅल्यू काय होती, m म्हणजे काय होता आपला स्लोप होता. ठीक आहे, तर हा जो कर्व आहे ह्याला जर आपण एक टँजंट काढली तर या टँजंटचा जर ह्या कर्वला जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं, समजा आपण हा जो कर्व दिलेला आहे त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर बघा काय येतं dy/dx. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, y चं dy/dx झालं, x² चा 2x झाला, -3 चा 3 झाला. ठीक आहे, म्हणजे काय आलं 2x - 3 आलं प्लस 7 इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. ठीक आहे, 2x - 3 भेटलं. आणि आपल्याला त्यात दिलेलं आहे त्या पॉईंटचा ॲट x = 1 म्हणजे आपल्याला पॉईंटचा x कॉर्डिनेट दिलेला आहे 1, आपल्याला y कॉर्डिनेट माहित नाही. आपण आता कसं फाइंड करू शकतो, हा कर्व आहे. ठीक आहे, त्यात आणि एक पॉईंट आहे त्याचा जर x कॉर्डिनेट 1 असेल म्हणजेच काय हा पॉईंट ती इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे x ची व्हॅल्यू सिम्पली 1 टाकायची. म्हणजे काय येतं बघा y = 1² - 3 × 1 + 7. ठीक आहे, म्हणजे y = किती येतं बघा 1 - 3 + 7, 7 + 1 8, 8 - 3 5, म्हणजे 1,5 पॉईंटमधून हा कर्व पास होतो. ठीक आहे, मग आता काय करायचं आपण dy/dx ॲट पॉईंट 1,5 म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 टाकायचं, वायच्या ठिकाणी 5 टाकायचं. ठीक आहे, म्हणजे काय आलं बघा 2 × एक्सच्या जागी मी 1 टाकलं -3, वायचं तर काय संबंधच आलेला नाही तर त्यामुळे बघा काय आलं dy/dx ॲट 1,5 आलं, 2 - 3 -1 म्हणजे आपलं dy/dx म्हणजे काय असतो स्लोप असतो. ओके, तर मग आपली स्लोपची m ची व्हॅल्यू किती आली -1 आली. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आपण यात टाकणार. आपल्याला x1 आणि y1 माहित आहेत. x1 आणि y1 म्हणजे पॉईंट थ्रू विच दॅट कर्व इज पासिंग ऑर टँजंट इज पासिंग. म्हणजेच आपण काय केलं y - y1. आता आपलं y1 काय आहे तर 5 आहे. ठीक आहे, = m काय आहे -1 इंटू x - x1. आता x - x1 आपला काय आहे तर 1 आहे. ठीक आहे, ओके. आता मी काय केलं -1 मल्टिप्लाय केलं म्हणजे आलं y - 5 = -x + 1. हे दोघांना पलीकडे पाठवलं तर आलं x + y -5 - 1 -6 झालं. म्हणजे x + y -6 = 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. म्हणजे बघा थर्ड ऑप्शन. ठीक आहे,
सो अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. हा होता सम इक्वेशन ऑफ अ टँजंट. तुम्ही या सम हे नोट डाऊन करू शकता आणि ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आणि फ्रेंड्स, जेव्हा मी तुम्हाला असे क्वेश्चन्स घेत जाईन तेव्हा तुम्ही प्रयत्न करा की व्हिडिओ पॉज करायचा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करून बघा आणि मग त्याच्यानंतर बघा की तुमचा आणि माझा आन्सर मॅच होत आहे का ते. ठीक आहे. ओके, नाऊ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया इक्वेशन ऑफ अ नॉर्मलवर. आता आपण जो क्वेश्चन बघितलेला तो इक्वेशन ऑफ अ टँजंटचा होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे तो आहे इक्वेशन ऑफ अ नॉर्मलवर. ठीक आहे, तो क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे. तर परत एकदा क्वेश्चन वाचूया. द इक्वेशन ऑफ अ नॉर्मल टू द कर्व, म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ अ नॉर्मल काढायचे आणि कर्व काय दिलेला आहे y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स आणि पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट दिलेला आहे x इज इक्वल टू π/2. ठीक आहे. आता आपण बघूया काय दिलेलं आहे. काय नाही, आपला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, त्या एक्स आणि वाय ॲक्सिस मध्ये एक कर्व आहे y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. मी सिम्पली इन जनरल कर्व काढलेला आहे. साइन स्क्वेअर एक्स असा येत नाही, तो पिरियॉडिक फॉर्म मध्ये येतो. ठीक आहे. तर y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स हा कर्व मी ड्रॉ केला. तर त्या कर्वला एक पॉईंट आहे ज्याचा आपल्याला एक्स कॉर्डिनेट दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू काय दिलेला आहे, π/2 दिलेलं आहे. ठीक आहे. आता एक्स कॉर्डिनेट जर π/2 असेल तर वाय कॉर्डिनेट किती, तर हा पॉईंट या कर्व मधून पास होतोय म्हणजे नक्कीच तो सॅटिस्फाय करतो. सिम्पली काय करायचं, ही एक्सची व्हॅल्यू यात टाकायची. म्हणजे काय आलं, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर 90 डिग्री. साइन 90 1 असतो, 1चा स्क्वेअर 1. ठीक आहे. म्हणजे π/2, 1 π/2, 1 या पॉईंट मधून हा कर्व पास होतोय. ठीक आहे. आपल्याला म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही मिळाले. ठीक आहे. तर ह्या ही जी कर्व आहे ह्याला एक टँजंट असणार आहे आणि एक नॉर्मल असणार आहे. आपल्याला नॉर्मलची इक्वेशन काढायची. इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय आहे बघा फ्रेंड्स, y मायनस y1 इक्वल टू m डॅश टाइम्स x मायनस x1. m डॅश म्हणजे काय, स्लोप ऑफ नॉर्मल आणि m डॅशचा फॉर्म्युला मी काय सांगितलेलं तुम्हाला, -1 टाइम्स dy बाय dx ॲट दॅट पॉइंट x1, y1. ठीक आहे. x1, y1 म्हणजे या केसमध्ये बघा काय येणार आहे, -1 अपॉन dy बाय dx. आता ह्याला जर आपण डिफरंट, आता y इक्वल टू काय दिलेलं आहे, साइन स्क्वेअर एक्स. पहिला आपण dy बाय dx फाइंड करू. dy बाय dx काय येणार, dy बाय dx y ला विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx, साइन स्क्वेअर एक्स ला विथ रिस्पेक्ट टू x केलं तर पहिलं x स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. x रेस टू n चा फॉर्म्युला आहे nx रेस टू n मायनस 1. म्हणजे इथं येणार 2x म्हणजे आपला साइन x आहे. ठीक आहे. रेस टू 2 मायनस 1 म्हणजे रेस टू 1 आलं, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स. ठीक आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, म्हणजेच 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स हा आपला dy बाय dx आला. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, dy बाय dx ॲट पॉइंट π/2, 1 ला काढायचं आपल्याला. ठीक आहे. π/2, 1 म्हणजे जिथे कुठे x आहे तिथं π/2 टाकायचं, y असेल तिथे 1. इथं y कुठेच नाहीये त्यामुळे x च्या जागी फक्त आपण π/2 टाकणार आहे. म्हणजे किती येतं बघा, 2 इंटू साइन ऑफ 90 इंटू कॉस ऑफ 90. आता साइन ऑफ 90 तर 1 येतं, कॉस ऑफ 90 0 येतं, त्यामुळे इन टोटल एनी नंबर इंटू 0 केलं तर 0 येतं. ठीक आहे. म्हणजे dy बाय dx आपला आलेला आहे 0. ठीक आहे. म्हणजे -1 अपॉन 0 हे हा आलेला आहे आपला m डॅश. x1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे π/2, y1 ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. सिम्पली पुट करायची म्हणजे काय आलं बघा, y मायनस y1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे y मायनस 1 इक्वल टू m डॅश काय आहे, -1 अपॉन 0 इंटू मल्टिप्लाइड बाय x मायनस x1 आपला आहे π/2. ठीक आहे. आता मी काय केलं, डिनॉमिनेटर मधला जो 0 आहे तो मी पलीकडे पाठवला, म्हणजे तो काय झाला, न्यूमरेटरला मल्टिप्लायला गेला. म्हणजे काय झालं, 0 इंटू y मायनस 1 इक्वल टू -1 न मी मल्टिप्लाय केलं म्हणजे -x प्लस π/2. ठीक आहे. इझी आहे. 0 इंटू समथिंग काय येतं, 0 येतं आणि पलीकडच्या साईडला आलेलं आहे -x
प्लस π/2. ठीक आहे. आता बघा मी इथं सॉल्व करतोय. मग आता -x मी पलीकडे पाठवल्यावर x = π/2 आलं. ठीक आहे. आता मी काय करतो, 2 ला पलीकडे पाठवतो, डिवाइड मध्ये आहे 2, तो पलीकडे गेला मल्टिप्लाय होणार, म्हणजे 2x = π आलं. ठीक आहे. आणि जर मी पायला पलीकडे पाठवलं तर 2x - π = 0. दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. ठीक आहे. इक्वेशन ऑफ अ नॉर्मल टू द कर्व. म्हणजे कोणता ऑप्शन? ए तर नाहीये, बी, सी ऑप्शन आहे. ठीक आहे. सी ऑप्शन आहे आपला मॅच होतो. ठीक आहे. तर हे खूप इझी आहे. सिंपल स्टेप्स आहेत. जो y जो कर्व दिलेला आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे आपल्याला स्लोप मिळतो. इक्वेशन स्लोप ऑफ अ टेंजंट असतो m विच इज इक्वल टू dy/dx आणि m' असतो -1/dy/dx. आणि जी काय आणि हा जो पॉईंट असतो तर त्यातून y ची व्हॅल्यू सुद्धा काढायची. x1 दिलेला असेल तुम्हाला, y1 ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. सिम्पली जो कर्व दिलेला आहे त्या इक्वेशन मध्ये टाकायचं, म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. सो like this way you have to solve the equation of a normal sums. So you can write it down or take a screenshot. Okay, now we will move to our next question. ओके फ्रेंड्स, तर आतापर्यंत आपण इक्वेशन ऑफ अ नॉर्मल आणि इक्वेशन ऑफ अ टँजंट बघितलं. आता आपण नेक्स्ट बघणार आहे व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड जर्क वरचा एक सम आहे, तर ते आपण बघणार आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. तर आता बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट अ टाइम t इज गिवन बाय, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटची इक्वेशन दिलेली आहे टाइमच्या टर्म्स मध्ये, आणि विचारलेलं आहे इफ अ पार्टिकल स्टॉप्स देन डिस्प्लेसमेंट इज. ठीक आहे. आता कन्सिडर करा की तुम्ही गाडीवर बसलेला आहे. ठीक आहे. तुम्हीच ते ऑब्जेक्ट आहे किंवा तुम्हीच तो पार्टिकल आहे. ठीक आहे. आणि तुमचं हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालू करता, ठीक आहे, गाडी चालू करता आणि जेव्हा तुम्ही ते ॲक्सेलरेट करता, तर त्यावेळेस तुमची जी व्हेलॉसिटी असते तर ती जेव्हा तुम्ही तुमची गाडी चालवता तुम्ही, तेव्हा त्याची काय तर व्हेलॉसिटी असते. ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा स्टॉप होता तेव्हा तुमचा जो स्पीडोमीटर असतो तो डायरेक्ट 0वर येतो. म्हणजे याचा अर्थ काय असतो की ds व्हेलॉसिटी किती होती? 0 होती. म्हणजेच काय, ds/dt 0 होतो. ठीक आहे. तर मग आपल्याला तेच करायचं आहे. s दिलेला आहे, आपण ds/dt काढू शकतो, म्हणजे आपण व्हेलॉसिटी काढू शकतो. सिम्पली आपल्याला s = जे दिलेलं आहे t³ - 6t² - 5, ह्याला विथ रिस्पेक्ट टू t ना डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजे काय झालं बघा, ds/dt = t³ चं विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे 3t² झालं, -6 × t². -6 तर कॉन्स्टंट आहे, t² चा 2t येतं, म्हणजे -6 × 2t आणि -5 चं 0 होणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला भेटलं 3t² - 12t. ठीक आहे. हा आपल्याला काय भेटला? व्हेलॉसिटी मिळाला. आणि आपल्याला विचारलंय फाइंड द डिस्प्लेसमेंट वेन द पार्टिकल स्टॉप्स. आता पार्टिकल जेव्हा स्टॉप होईल तेव्हा व्हेलॉसिटी किती होणार आहे? तर = 0 होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं? 3t² - 12t = 0. ठीक आहे. मी 12t ला पलीकडे पाठवलं, 3t² = 12t. 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, म्हणजे मला भेटलं t² = 4t. ठीक आहे. t आणि t कॅन्सल झाला, म्हणजे मला काय भेटलं? t = 4 भेटला. ठीक आहे. म्हणजे टाइम = 4 ला व्हेलॉसिटी किती होते? 0 होते. म्हणजे टी ची व्हॅल्यू जर आपण यात टाकली तर आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटणार s. ठीक आहे. म्हणजे आपल्याला s किती भेटला? s = टी ची व्हॅल्यू किती? टाइम = 4 ला पार्टिकल स्टॉप होतोय. ठीक आहे. म्हणजे काय झालं बघा, 4^³ -6 टाइम्स 4^² - 5. 4^³ येतो, 4 4 16, 16 × 4 64. ठीक आहे. -4^² 16 आणि 16 × 6 किती येतं? 6 6 36, 6 1 6 96. ओके, 96 आलं. आणि -5. ठीक आहे. म्हणजे किती झालं? 101 मधून 64 गेले, 11 - 4 7. ओके, म्हणजे किती आलं? -37. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट किती आली? -37.
ठीक आहे. आणि ऑप्शन्स आहेत का -27, ओके, बी ऑप्शन आहे -37, ठीक आहे. देअरफॉर डिस्प्लेसमेंट किती आली -37. म्हणजे बेसिक आहे की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन त्या तिघांमध्ये फक्त डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं, डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर आपल्याला वेलॉसिटी मिळते. आणि कुठल्याही सममध्ये जिथे तुम्हाला पार्टिकल स्टॉप दिला असेल किंवा एक मुलगा आहे जो बॉलवर फेकतोय आणि तो बॉल जेव्हा टॉपला जातो तेव्हा तो स्टॉप होतो, म्हणजे त्याची वेलॉसिटी 0 होती. तर तुम्हाला फक्त डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वेलॉसिटी भेटते आणि त्याला इक्वल टू फक्त 0 टाकायचं, म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईमला त्याची व्हेलॉसिटी 0 होती ते मिळतं. आणि ते मिळाल्यानंतर सिम्पली डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं, म्हणजे तुम्हाला टोटल डिस्प्लेसमेंट मिळेल. आणि तो फक्त टाकून व्हॅल्यू मिळवलेले आणि -37 आलेले. सो बाय दिस वे यू हॅव टू सॉल्व दिस वेलॉसिटी ॲक्सेलरेशन सम्स. सो नाव यू विल सी द नेक्स्ट सम. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे द रेडियस ऑफ सिलेंडर बबल increases at rate 1.2 mm per second. The rate at which its surface area increases. The rate at which its surface area increases. Surface area increases. When radius is equal to 3 cm piece. असं क्वेश्चन विचारलं. म्हणजे ऑप्शन आहे 28, बी ऑप्शन आहे 28.8, ठीक आहे. सी ऑप्शन आहे 2.88 आणि बी ऑप्शन आहे 8.8, ठीक आहे. आता बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे. द रेडियस ऑफ अ स्पेरिकल बबल इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 1.2 mm पर सेकंड. आता बघा हे नुसतं वाचायचं नाही तर हे समजून घ्यायचं. काय दिलेलं आहे तर रेडियस जो एक स्पेरिकल बबल आहे, स्पेरिकल बबल म्हणजे एक स्पियर आहे, तर त्या स्पियरचा रेडियस चेंज होतोय ॲट द रेट ऑफ 1.2 मिलीमीटर पर सेकंड. mm पर सेकंड म्हणजे 1.2 mm म्हणजे हा झाला mm म्हणजे झाला रेडियस आणि पर सेकंड म्हणजे टाइम. म्हणजे आपल्याला काय दिलंय, रेडियस इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे dr/dt आपल्याला दिलेला आहे, dr/dt ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.2 mm पर सेकंड, ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे द रेट ॲट विच सरफेस एरिया इन्क्रीजेस वेन रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, सरफेस एरिया म्हणजे एस झाला, ठीक आहे. सरफेस एरिया चेंजेस म्हणजे ds/dt वेन रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर म्हटलेलं आहे, ठीक आहे. 3 सेंटीमीटर म्हटलेलं आहे, थोडंसं सांभाळून. ओके, आपल्याला dr/dt दिलेलं आहे 1.2 mm पर सेकंड आणि चेंज इन सरफेस एरिया विचारलेला आहे ॲट रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. इथं mm दिले आणि इथं रेडियस इक्वल टू 3 सेंटीमीटर विचारलेलं आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला 30 mm, ठीक आहे. म्हणजे रेडियस इज इक्वल टू 30 mm ला आपल्याला शोधायचं आहे, ठीक आहे. इथे थोडंसं सांभाळून नीट वाचत चला. mm आणि सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 mm, ठीक आहे. बरं, सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे 4πr². सरफेस एरिया ऑफ स्पियर 4πr², ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सम इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये. आता आपण काय करेल, विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करेल. म्हणजे काय आलं ds/dt इक्वल टू 4π तर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. r² ला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला मिळेल 2r इंटू dr/dt, 2r इंटू dr/dt, ठीक आहे. आता आपल्याला dr/dt ची dr/dt किती आहे ते माहिती आहे. r ची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेलं आहे ॲट r इक्वल टू 3 सेंटीमीटर म्हणजे 30 mm. r ची व्हॅल्यू आपण इथे 30 टाकणार आहे. 4π तर कॉन्स्टंट आहे म्हणजे किती आलं 4π इंटू 2 टाइम्स r किती आहे तर 30 आहे, ठीक आहे. इंटू dr/dt ची व्हॅल्यू किती आहे 1.2 म्हणजे 1.2, ठीक आहे. म्हणजे किती आलं बघा 4 2 जा 8, 8 3 जा 24, 24 इंटू 12, 24 इंटू 12, 4 2 जा 8, 2 2 जा 4, 0, 24 म्हणजे आलं 8, 4 + 4 8 2, म्हणजे आपल्याला टोटल आलं 288, ठीक आहे. 288 आणि इथं 30 च्या ऐवजी 3 घेतलेलं, त्याचा मी 0 घेतला. इथं पॉईंट आहे म्हणून एक डिजिट सोडून पॉईंट टाकला, म्हणजे आन्सर किती आलं 288.0 म्हणजेच 288 आलं, ठीक आहे. सो
ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. ओके, तर यात काय करायचं होतं तुम्हाला, चेंज इन रेडियस म्हटलं की dr/dt घ्यायचं आणि तुम्हाला चेंज इन सरफेस एरिया म्हणजे ds/dt. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करायचं आहे. तिथे तुम्हाला ते कुठेही देणार नाही की रेडियस इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो टाइमच असणार मित्रांनो. ठीक आहे. तर बाय लाईक दिस वे यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन्स अँड दिस वॉज रिलेटेड द चेंजिंग रेट्स. ठीक आहे. ओके, so you can copy it down or take a screenshot. We will now move to the next question. तर फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 5 हा बेस्ट आहे अप्रॉक्सिमेशन्सवर, जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे, f of a is equal to f of a plus h is equal to f of a plus h into f dash of a. तर तो कसा अप्लाय करायचा तर ते आपण बघणार आहे. ओके, we will proceed. तर फ्रेंड्स बघा, काय दिलेलं आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायचे युझिंग द अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. ठीक आहे. √51 काढायचं आहे. म्हणजे आता बघा, आपल्याला काय काढायचं आहे, √51 ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हा फंक्शन कोणता आहे, √x चा फंक्शन आहे. ठीक आहे. आपण सगळ्यात पहिलं काय करायचं, फंक्शन ओळखायचं. म्हणजे f of x इज इक्वल टू काय दिलेलं आहे, √x दिलेलं आहे. ठीक आहे. लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे f dash of x काढायचं. f dash of x किती झाला, 1/2 √x. √x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 √x. ठीक आहे. ते झाल्यानंतर आपण या दोघांचा यूज करणार आहे. ठीक आहे. आता 51 ला मी काय करेन, 51 इज इक्वल टू a प्लस h. ठीक आहे. आपल्याला a प्लस h च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. आपला जो a असणार आहे तो फंक्शनमध्ये टाकणार आहे आपण. म्हणजेच आपण अशी व्हॅल्यू बघायची की ज्याचा आपल्याला आता स्क्वेअर रूट मध्ये अशी व्हॅल्यू आपण टाकायची की ज्याचा स्क्वेअर रूट निघू शकतो. ठीक आहे. मग 51 ला मी लिहिताना काय लिहीन, 49 + 2. आता असं लिहिणार मागचं कारण, बिकॉज 49 इज द स्क्वेअर ऑफ 7. ठीक आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 49 घेतला तर मला 7 भेटेल. ठीक आहे. आणि h ची व्हॅल्यू किती होईल, a ची व्हॅल्यू 49 होईल, h ची व्हॅल्यू 2 होईल. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला लिहूया. f of a plus h इज इक्वल टू f of a प्लस h इंटू f dash of a. ठीक आहे. h इंटू f dash of a. ओके. आपला a काय आहे, 49. म्हणजे f of 49 प्लस h किती आहे, 2a, 2 टाइम्स f dash of 49. ठीक आहे. आपल्याला f dash of x माहिती आहे आणि f of x आणि f dash of x माहिती आहे. म्हणजे √49 किती येणार, f of 49 म्हणजे √49 म्हणजे 7 आलं, इक्वल टू, आणि f dash of x किती येणार आहे, 1/2 इंटू √49 म्हणजे 2 इंटू 7 म्हणजेच 1/14 येणार आहे. ठीक आहे. 1/14 येणार आहे. म्हणजेच ते मी व्हॅल्यूज टाकल्या समजा, तर 7 + 2 टाइम्स 1/14. ठीक आहे. 1/14. 2 1 जा 2, 2 7 जा 14. ठीक आहे. 7 + 1/7. आता 7 + 1/7, 1/7 ची व्हॅल्यू किती येते बघा, 7 + 1/7 0 पॉईंट दिला म्हणजे इथे एक 0 ऍड झाला. ठीक आहे. एक 0 ऍड झाला म्हणजे 10 झालं. 7 1 जा 7. ठीक आहे. राहिले 3 पॉईंट आहे, 0 टाकलं. 7 4 जा 28, 7 4 जा 28, राहिले 2. म्हणजे थोडक्यात काय, 7 + 0.14 म्हणजे 7.14 म्हणजे ऑप्शन कोणता, ए ऑप्शन. ठीक आहे. तर असं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे अप्रॉक्सिमेशन मध्ये. जिथे कुठे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ दिस किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट ऑफ साइन ऑफ 46 डिग्री वगैरे असेल तर त्या टाइमला आपल्याला हे यूज करायचं आहे. f of x f dash of x फाइंड करायचं जेणेकरून आपण f of a आणि f dash of a फाइंड करू शकतो. ठीक आहे. ओके. तर बाय लाईक दिस वे यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन्स, सो यू कॅन नोट इट डाऊन. Okay friends, now we will move to our next question, question number 6. पण फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 6 ला जाण्या अगोदर तुम्हाला प्लीज एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज माझे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. कारण बिकॉज फ्रेंड्स, आता समर सीझन चालू आहे आणि या समर सीझनमध्ये खूप गरम होत आहे. मलाही गरम होतं, तुम्हालाही गरम होतं, पण तुम्ही आता फॅन लावून माझा व्हिडिओ बघताय. पण मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी फॅन बंद करावा लागलेला आहे फ्रेंड्स, आणि त्यामुळे मला खूप गरम होत आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्ही फक्त लाईक आणि शेअर केलं तर ते माझ्यासाठी खूप होईल. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर आपण आपलं कंटिन्यू करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6.
आता बघा, अजून एक आपण कन्सेप्ट बघितलेली मॅक्झिमा अँड मिनिमा, ठीक आहे. तर त्याच्यावर आपण एक क्वेश्चन घेऊया. तर फ्रेंड्स बघा काय दिलेलं आहे आपल्याला, एक फंक्शन दिलेलं आहे आणि त्याची आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची, ठीक आहे. तर मॅक्झिमम व्हॅल्यू काढण्यासाठी बघा फ्रेंड्स आपण काय करतो, तर जो काही फंक्शन दिलेला आहे त्याचा आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो, ठीक आहे, आणि त्याला इक्वेट टू जर आपण मॅक्झिमाची कंडिशन काय आहे बघा, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 असतो आणि एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0, ठीक आहे. तर आता इथं मॅक्झिमम व्हॅल्यू विचारलेलं आहे म्हणजे नक्कीच आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर आता बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स, पहिले एफ ऑफ एक्स लिहून घेतो मी, लॉग एक्स अपॉन एक्स, ठीक आहे. आता ह्याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स, म्हणजे फर्स्ट अपॉन सेकंड आहे. लॉग एक्स पण एक फंक्शन आहे, एक्स पण एक फंक्शन आहे, ओके. तर त्याचा मी फॉर्म्युला सांगितलेला सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे 1/x आला, मायनस, ठीक आहे, मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 1 आला, डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर, ठीक आहे. एक्स आणि एक्स कॅन्सल झालं म्हणजे वर आलं 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर, हे मिळालं मला एफ डॅश ऑफ एक्स. आता मॅक्झिमम व्हॅल्यू काढायचे म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्हला इक्वल टू 0 इक्वेट करायचं, ठीक आहे. 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू 0, डिनॉमिनेटरला पलीकडे पाठवलं, 0 इंटू डिनॉमिनेटर 0 आला म्हणजे 1 मायनस लॉग एक्स इक्वल टू 0 आलं, मायनस लॉग एक्सला पलीकडे पाठवलं प्लस लॉग एक्स झाला, 1 इक्वल टू लॉग एक्स, ठीक आहे. आता मला माहिती आहे 1 म्हणजे काय असतो, लॉग ऑफ ई असतो, लॉग ऑफ ई टू द बेस ई, ठीक आहे, लॉग ई. 1ला मी लॉग ई सुद्धा लिहू शकतो इक्वल टू लॉग एक्स. आता लॉग आणि लॉग कॅन्सल होतो एक्झाममध्ये किंवा बोर्डच्या एक्झाममध्ये, तर तुम्ही कॅन्सल नाही करू शकत हे, पण जर आपण बघितलं तर आपल्याला काय भेटतं, एक्स इज इक्वल टू ई, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली, एक्स इक्वल टू ई असताना हे फंक्शन मॅक्झिमम असेल, ठीक आहे. आता ही एक्स इज इक्वल टू ई व्हॅल्यू फंक्शनमध्ये टाकायची म्हणजे आपल्याला काय भेटलं, लॉग ई अपॉन एक्सची व्हॅल्यू ई, ठीक आहे. लॉग ई तर 1 असतं आणि ई म्हणजे काय भेटलं आपल्याला 1 अपॉन ई, ठीक आहे, म्हणजे सी ऑप्शन, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला फक्त सिम्पली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इक्वेट टू 0 करायचं जेणेकरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि ही एक्सची व्हॅल्यू परत त्या फंक्शनमध्ये रिसबस्टिट्यूट करायची आणि त्यात रिसबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, तर मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स लॉग एक्स बाय एक्स इज 1/e, ठीक आहे. यू कॅन नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, नाउ वी विल मूव ऑन टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे, क्वेश्चन नंबर 7, आणि हा क्वेश्चन रोलेस थेरमवर रोलेस थेरमचा आहे, ठीक आहे. तर रोलेस थेरम आपल्याला काय सांगतो की फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस, फंक्शन मस्ट बी डिफरन्शिएबल, आणि सगळ्यात शेवटची कंडिशन सांगतो आपल्याला रोलेस थेरम, एफ डॅश ऑफ ए इज मस्ट बी इक्वल टू एफ डॅश ऑफ बी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तर एफ डॅश ऑफ सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की एफ डॅश ऑफ सी मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे बघा क्वेश्चन काय दिलाय बघा, द व्हॅल्यू ऑफ सी इन रोलेस थेरम फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ sin x 1 minus 6 5 ओके, आणि ऑप्शन आहे 0 ऑप्शन आहे 1/4, ऑप्शन आहे 5/2 आणि ऑप्शन आहे 5/2, ठीक आहे. ओके, तर मी सॉल्व्ह करतो. आता काय दिलेलं आहे, तर व्हॅल्यू ऑफ सी काढायची आपल्याला रोलेस थेरममध्ये, आणि हे जे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स आहे हे रोलेस थेरम सॅटिस्फाय करते असं डायरेक्टली दिलेलं आहे आपल्याला, आणि ऑन इंटरवल सुद्धा दिलेलं आहे a, b, ठीक आहे, ऑन इंटरवल a, b मध्ये. तर रोलेस थेरमची सगळ्यात लास्ट कंडिशन काय सांगितलेलं आहे की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं म्हणजे एफ डॅश ऑफ सी इज ऑल्सो इक्वल टू 0 हे सुद्धा सॅटिस्फाय करतं, ठीक आहे. ही व्हॅल्यू पण करेक्ट आहे, त्यामुळेच ते रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर एफ डॅश ऑफ एक्स काढायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स, ठीक आहे, लॉग ऑफ साइन एक्स. आता हे आपण बघितलं आपल्याला कळतं की इट इज अ कॉम्पोजिट फंक्शन. आता आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू,
लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1/sin x येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट, आपला ब्रॅकेट होता sin x, sin x चा डेरिव्हेटिव्ह येणार cos x. ठीक आहे, म्हणजे काय आलं cos x अपॉन sin x आलं. ठीक आहे, ओके. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू cos x अपॉन sin x. आणि कंडिशननुसार काय आहे तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. मग मी काय केलं, एफ डॅश ऑफ सी काढलं. एफ डॅश ऑफ सी किती आला cos c अपॉन sin c. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे इट इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता मी या दोघांना इक्वेट केलं. या दोघांना इक्वेट केल्यानंतर साइन सी ला पलीकडे पाठवलं, डिनॉमिनेटरला पलीकडे पाठवल्यानंतर 0 इंटू डिनॉमिनेटर 0 झालं. म्हणजे आपल्याला काय भेटलं cos c इक्वल टू 0. आता cos ऑफ हाऊ मेनी डिग्री इज इक्वल टू 0, तर cos ऑफ 90 डिग्रीज इज इक्वल टू 0. त्यामुळे c ची व्हॅल्यू किती आली π/2 म्हणजेच 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर सी. एवढं इझी आहे. रोलेस थेरमचे क्वेश्चन असेल तर त्यात तुम्हाला कुठे तर व्हॅल्यू ऑफ सी विचारले असेल, नाहीतर मग तुम्हाला ते विचारतील की व्हेरीफाय द रोलेस थेरम वेदर इट इज सॅटिस्फाईंग ऑर नॉट. पण युजली सीईटीला असे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता और यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया, आपल्या क्वेश्चन नंबर 8ला. तर क्वेश्चन नंबर 8 आपल्याला काय सांगतो, क्वेश्चन नंबर 8 जो घेतलेला आहे तो आहे LMVT रिलेटेड आहे. LMVT म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ठीक आहे, तर क्वेश्चन काय आहे बघा, if a is equal to 4, b is equal to 9, okay, and f of x is equal to root x, then value of c is value of c is. So question, this option आहे 8, second option आहे 5.5, third option आहे 4, last option आहे 6.5. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर मी सॉल्व्ह करेन. ओके फ्रेंड्स, तर मी सॉल्व्ह करतो. तर काय दिलेलं आहे बघा, इन LMVT म्हणजेच लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स दिलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ सी काढायचे. म्हणजे बघा आता LMVT पण काय सांगतो आपल्याला, पहिलं दॅट फंक्शन इज कंटिन्युअस, दॅट फंक्शन इज डिफरन्शिएबल, आणि सगळ्यात शेवटची कंडिशन काय होती तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ठीक आहे, बी मायनस ए एवढीच कंडिशन होती. सगळ्यात पहिलं आपण काय करायचं, आता एफ डॅश ऑफ सी म्हणजे आपल्याला काय करायला लागेल तर सगळ्यात पहिलं एफ ऑफ एक्स किती दिलेलं आहे आपल्याला, रूट एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, एफ ऑफ एक्स रूट एक्स दिलेला आहे. आपण त्याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटेल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स, 1/2 रूट एक्स. ठीक आहे, आता जिथे एफ डॅश ऑफ सी आहे, एफ डॅश ऑफ सी काढायचं आहे म्हणजे एक्सच्या जागी मी फक्त सी टाकेल. म्हणजे काय भेटलं मला 1/2 रूट ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी म्हणजे काय, एफ ऑफ बी इक्वल टू रूट ऑफ बी. मग बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 9 दिलेली आहे, म्हणजे रूट ऑफ 9 किती आलं, 3 आलं. 3 मायनस एफ ऑफ ए, एफ ऑफ ए म्हणजे काय, रूट ए. रूट ए म्हणजे किती, रूट 4. रूट 4 म्हणजे किती, 2 फ्रेंड्स. ठीक आहे, आणि बी मायनस ए, बी ची व्हॅल्यू किती आहे, 9. सिम्पली व्हॅल्यू टाकायची, बी मायनस ए म्हणजे 9 मायनस 4 म्हणजे किती भेटलं मला, 3 - 2 1 अपॉन 9 - 4 भेटलं 5. ठीक आहे, 1/2 रूट सी इक्वल टू 1/5. मी रेसिप्रोकल्स घेतले ह्याचे, म्हणजे मला काय भेटलं 2 रूट सी इक्वल टू 5 भेटलं. ठीक आहे, आता मी काय करेन 2 ला पलीकडे पाठवेन, म्हणजे रूट सी इक्वल टू किती आलं, 5/2. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, c इक्वल टू 25/4. 25/4. ठीक आहे, आता मी कॅन्सल करेन, डिवाइड करेन 4 ला. 4 6 जा 24, राहिलं 1, पॉईंट टाकला 0 आला. 4 2 जा 8, राहिले 2, पॉईंट 0, 4 5 जा 20, म्हणजे आन्सर किती आला 6.25. सो द व्हॅल्यू ऑफ सी इज 6.25. सो दिस वॉज बिट इझी. तुम्हाला फक्त जर तुम्हाला रोलेस थेरमचं विचारलं तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 ला इक्वेट करायचं आणि सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि जर तुम्हाला LMVTचं सम असेल तर फ्रेंड्स तुम्हाला फक्त काय करायचं तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. ठीक आहे, ते एवढंच करायचं फ्रेंड्स. तर सो इट वॉज अ बिट इझी सम. आणि नाव वी यू कॅन राईट इट डाऊन ऑर टेक अ स्क्रीनशॉट अँड नाव वी विल मूव्ह टू अवर नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे, क्वेश्चन नंबर 9.
आता जो क्वेश्चन नंबर 9 आणि 10 असणार आहे तर तो इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स च्या रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 9. आता बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे, द फंक्शन ओके. तर आता काय दिलेलं आहे, तर फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 + x². आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, डिक्रीजिंग ऑलरेडी दिलेलं आहे की दॅट फंक्शन इज डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजे काय, इट्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0. म्हणजे काय येणार बघा, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 1/1 + x². आता याचं डेरिव्हेटिव्ह ओके. तर आता यात आपण काय केलं बघा, फर्स्ट आपण सेकंडच करायचं. तर आपल्याला काय भेटलं, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड 1 + x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता फर्स्ट काय आहे, तर 1 आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ठीक आहे, म्हणजे टोटल टर्म 0 होणार. मायनस फर्स्ट काय आहे, 1 आहे, 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे 2x आलं. ठीक आहे, डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर म्हणजे 1 + x² द होल स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय भेटलं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -2x डिवायडेड बाय 1 + x² द होल स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की इट इज डिक्रीजिंग इन इंटरवल. म्हणजे हे तर ॲब्सोल्युटली डिक्रीजिंग फंक्शन हे दिलेलं आहे. डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, इट इज लेस दॅन 0. एवढ्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. आता काय दिलेलं आहे, मायनस ऑफ समथिंग इज लेस दॅन 0. ठीक आहे, आता जर हे काय दिलेलं आहे, तर निगेटिव्ह व्हॅल्यू इज लेस दॅन 0. आता मला काय करायचं, ही मायनस साईन काढून टाकायची. जर मी मायनस साईन काढून टाकली तर हे जे लेस दॅन होणार आहे तर ते ग्रेटर दॅन होतं. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू इज लेस दॅन 0. तर हे निगेटिव्हचं जर मी पॉझिटिव्ह केलं तर इट इज ग्रेटर दॅन 0 होणार. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू काढल्यावर काय आलं, 2x/1 + x² द होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मी काय केलं, 1 + x² द होल स्क्वेअरला पलीकडे पाठवलं म्हणजे 0 इंटू समथिंग 0. म्हणजे मला काय भेटलं, 2x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच x इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, समजा लाईन काढली मी, इथं 0 आहे, इथं इन्फिनिटी आहे, इथं -इन्फिनिटी आहे. आपल्याला काय सांगितलेलं, x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 सुद्धा पकडायचं नाही त्यात, 0 पेक्षा जास्त. म्हणजेच काय, कुठला इंटरवल आला, 0, राऊंड ब्रॅकेट 0, इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी. ठीक आहे, ओके फ्रेंड्स, नाउ वी विल मूव टू आवर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. ओके फ्रेंड्स, तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक इंटरवल आहे आणि त्या इंटरवलमध्ये एक फंक्शन आहे आणि आपल्याला चेक करायचं की हे फंक्शन ह्या इंटरवलमध्ये इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे का काय होते का कॉन्स्टंट होत आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर तो डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर समजा या इंटरवलमधला कुठलाही पॉईंट पिक केल्यानंतर त्यात टाकल्यानंतर जर एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर इन्क्रीजिंग येईल. जर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 येत असेल तर डिक्रीजिंग येईल. ठीक आहे, दोनच शक्यता आहे. आणि जर इक्वल टू 0 आलं तर कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे, तर आपण चेक करूया. सगळ्यात पहिला आपण एफ डॅश ऑफ एक्स काढूया. एफ डॅश ऑफ एक्स किती येणार आहे बघा, एक्स इंटू एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, फर्स्ट इंटू सेकंड अप्लाय करायला लागेल. म्हणजे सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्सचा 1 आला प्लस फर्स्ट काय आहे एक्स आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइनचा कॉस एक्स आला. ठीक आहे, साइनचा कॉस एक्स आला. त्यानंतर प्लस कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि मायनस हाफ आहे तसं बाहेर काढलं मी. आणि कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काम करतो मी खालीच लिहितो, -1/2 कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट म्हणजे साइन मायनस साइन एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन एक्स. ठीक आहे, म्हणजे काय आलं बघा, साइन एक्स आणि मायनस साइन एक्स कॅन्सल झालं. पहिली गोष्ट 2 इथं 2 आणि 2 कॅन्सल झाला, मायनस आणि मायनस साइन प्लस झाली. ठीक आहे, म्हणजे मला भेटलं एक्स कॉस एक्स
प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, साइन एक्स इंटू कॉस एक्स. हे काय मला भेटला, एफ डॅश ऑफ एक्स भेटला. आपल्याला चेक करायचं 0 to π/2 आणि राऊंड ब्रॅकेट आहे. राऊंड ब्रॅकेटचा अर्थ असतो 0 सुद्धा पकडायचं नाही आणि π/2 सुद्धा पकडायचं नाही. ठीक आहे, मग आपण एक काम करू, 0 to 90 डिग्री मधली 45 डिग्री व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपण एक काम करूया, π/4 घेऊया. ओके, π/4 यात सबस्टिट्यूट करूया. म्हणजे एफ डॅश ऑफ π/4 किती भेटला आपल्याला, तर π/4 कॉस 45 डिग्री येतं 1/√2 प्लस साइन ऑफ 45 डिग्री 1/√2 इंटू कॉस ऑफ 45 डिग्री सुद्धा 1/√2. म्हणजे आपल्याला भेटलं π/4√2 प्लस 1/√2 इंटू √2 2 आलं. ठीक आहे, म्हणजे जी व्हॅल्यू आलेली आहे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय भेटलं की एफ डॅश ऑफ π/4 इज कमिंग ग्रेटर दॅन 0. मी तुम्हाला काय सांगितलेलं, ग्रेटर असलं तर इन्क्रीजिंग फंक्शन. हो, ठीक आहे, ग्रेटर आलं म्हणजे इन्क्रीजिंग फंक्शन, म्हणजे ऑप्शन नंबर ए, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, सो इन दिस इंटरवल दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग. ठीक आहे, सो बाय दिस वे यू हॅव टू सॉल्व्ह लाईक दिस. आणि जर हे लेस दॅन 0 आलं असतं तर डिक्रीजिंग ऑप्शन करेक्ट असतं, आणि जर इक्वल टू 0 आलं असतं परफेक्ट तर ते कॉन्स्टंट आलं असतं. ठीक आहे, सो दिस वेअर ऑल बिट इझी क्वेश्चन्स. आणि तर या व्हिडिओमध्ये आपण व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितले, इक्वेशन ऑफ अ टँजंट, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल, त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन बघितले, मॅक्झिमा मिनिमा बघितला, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन बघितलं. ठीक आहे, तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो हिट द बेल आयकन. आणि फ्रेंड्स, तुम्ही जेवढं माझ्या व्हिडिओला लाईक्स द्याल, जेवढं शेअर कराल, तेवढंच मी अजून नवनवीन व्हिडिओज आणेल. आणि हे जे व्हिडिओ चाललेले आहेत ते वन शॉट व्हिडिओ सिरीज चालू आहे, ज्यात तुम्हाला टोटल 15 चॅप्टर आहेत 12चे. तर ते 15च्या 15 चॅप्टरचे एक व्हिडिओ, असे टोटल 15 व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. आणि त्याची मी नंतर सगळ्यात शेवटी एक प्लेलिस्टसुद्धा तयार करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर प्लेलिस्ट जरी शेअर केली तरी त्या मुलाला टोटल सगळा कंटेंट मिळेल. आणि फ्रेंड्स, अशा प्रकारे मी जे क्वेश्चन्स घेतो आहे तर त्यात प्रत्येक टाईपचा क्वेश्चन घेतो आहे, त्यामुळे CETची एक्झाम देताना तुम्हाला काही अडचण येणार नाही फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, थँक्यू फ्रेंड्स.